नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण वांग्याचं भरीत करणार आहोत। त्यासाठी ही काटेरी वांगी घेतली आहेत। वांगी स्वच्छ धुवून पुसून घेतली आहेत। सर्वात प्रथम वांग्याला मध्ये चीर देऊन घेऊया। वांग्याला मध्ये चीर देऊन घेतली। वांग्याला आतून कीड नाही ना ते बघून घेतलं। अशाच प्रकारे सर्व वांगी आपण चिरून घेऊया। सर्व वांग्यांना मध्ये चीर देऊन घेतली। वांग्यांना आतून कीड लागलेली नाहीये हे चेक करून घेतले। आपली सर्व वांगी चांगली आहेत। वांग्यांना आपण तेल लावून घेऊया। अशा प्रकारे सर्व बाजूने व्यवस्थित तेल लावून घ्यायचे आहे। सर्व वांग्यांना व्यवस्थित तेल लावून घेतले। हे वांगे आपण भाजून घेऊया। गॅसवर जाळी ठेवली आहे। जाळीवर वांगी भाजून घेऊया। वांगे अशा प्रकारे फिरवून घ्यायची। सर्व बाजूने साल सुटेपर्यंत वांगी भाजून घ्यायची। वांगी छान भाजून घेतली आहे। वांग्याचा खूप छान सुगंध सुटलाय। थंड झाले की आपण याची साल काढून घेऊया। वांगी थंड झाली आहे। वांग्याचं साल काढून घेऊया। सुरुवातीला देठ कापून टाकूया। अशा पद्धतीने साल काढून घ्यायचे। वांगे छान भाजले गेली आहेत। वांग्याचं साल पटकन निघतंय। तिन्ही वांग्याची देठ काढून घेतली आणि सालही काढून घेतलं। वांगी कुस्करून घेऊया। वांगी छान कुस्करून घेतली आहे। छान एकजीव झाली आहेत। आता आपण याचं भरीत करायला घेऊया। वांग्याचं भरीत करायला घेऊया। गॅसवर कढई तापत ठेवली आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल टाकते। याच्यासाठी तेल थोडं जास्त घ्यायचं आहे। तेल गरम झालंय। छोटा अर्धा चमचा मोहरी टाकूया। मोहरी छान तडतडली। छोटा अर्धा चमचा जिरं, 2 चमचे शेंगदाणे टाकूया। शेंगदाणे लालसर होईपर्यंत परतून घेऊया। गॅस मी कमी केलाय। शेंगदाणे छान लालसर झाले। शेंगदाण्याची सालं सुटायला लागलीत। 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून घेतले ते टाकूया। कांदा गुलाबीसर होईपर्यंत परतून घेऊया। कांदा खूप लाल नाही करायचा। कांद्याचा रंग बदलेपर्यंत कांदा परतून घ्यायचा। कांद्याचा रंग बदललाय। कांदा लालसर होत चाललाय। छोटा पाव चमचा हिंग टाकूया। मिक्स करून घेऊया। 3 हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या 5 पाकळ्या मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतले ते टाकूया। छोटा पाव चमचा हळद। सर्व मिक्स करूया। 2 मिनिटं सर्व छान परतून घेतलं। याच्यामध्ये कांद्याची पात टाकूया। कांद्याची पात स्वच्छ धुवून बारीक कापून घेतली आहे। सर्व मिक्स करून घेऊया। 1 मिनिटभर कांद्याची पात छान परतून घेतली आहे। छोटा अर्धा चमचा काश्मीरी मिरचीची पावडर टाकते। काश्मीरी मिरची पावडरमुळे रंग छान येतो। चवीनुसार मीठ टाकूया। वांग टाकूया। सर्व मिक्स करून घेऊया। 1 चमचा शेंगदाण्याचा कूट टाकूया। शेंगदाणे भाजून त्याचा मिक्सरमध्ये जाडसर कूट करून घेतलाय। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। सर्व मिक्स करून घेऊया। याच्यावर झाकण ठेवते। बंद गॅसवर 2 मिनिटाची वाफ काढून घेऊया। झाकण काढून बघूया। छान वाफ आली आहे। वांग्याच्या भरताचा छान सुगंध सुटलाय। आपलं वांग्याचं भरीत तयार झाले। मी आता गॅस बंद करते। वांग्याचं भरीत प्लेटमध्ये सर्व केलंय। थोडीशी कांद्याची पात टाकूया। छान झाले आपलं वांग्याचं भरीत। मार्केटमध्ये जांभळ्या रंगाची लांब वांगे मिळतात। त्याचंही भरीत केलं जातं। आपण काटेरी वांग्यांचं भरीत केलंय। वांगे भाजून भरीत केलंय। वांग्याचं भरीत वांगे उकडूनही केलं जातं। चंपाषष्ठीच्या दिवशी खंडेरायाला वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी याचा नैवेद्य दाखवला जातो। वांगी भाजून घेतल्यामुळे वांग्याचं भरीत चवीला खूप छान लागतं।